श्री अधिक मास महात्म्य अध्याय 16वा कथासार। कामिनी ही इंद्रलोकीची अप्सरा होती। श्रुती विलासिनी हे तिचे मूळचे नाव। एकदा कामिनी तिच्या मैत्रिणीसोबत वनविहार करण्यास गेली। कुरुक्षेत्र परिसर बघून ती क्रीडा करण्यास निघाली। तो पुरुषोत्तम मासाचा कालावधी होता, म्हणून ती सहज स्नानास गेली। त्यावेळी 5 अंधांचा समूह एकमेकांशी वार्तालाप करीत होता। त्यातील एक नेत्र असूनही अंध बनला होता, म्हणजे तो विषांध बनला होता। दुसरा द्रव्याच्या अभिलाषेमुळे आंधळा, तिसरा मंदिरेमुळे आंधळा, चौथा बळामुळे आंधळा, तर 5वा दुर्जन होता। 5वा थोडक्यात गर्भांध बनला होता। मैत्रिणीसोबत क्रीडा करण्यात आलेली देवांगना पर्वकाळात जलप्रवाहात आनंद लुटण्याची इच्छा करू लागली। जलक्रीडा करून तिने नवीन वस्त्रे परिधान केली व नदी तीरावर येऊन ती 4 दिशाकडे बघत असता तिने दुर्वासांना बघितले। कामज्वराने ऋषीस निहाळू लागली। तिच्या हातात पुष्पमाला होती। तिने ती माला ऋषींच्या गळ्यात घातली। ते बघून ऋषीस राग आला। तेव्हा देवर्षी म्हणाले, हे पापिष्टे, तू हे काय कर्म केलेस? माळ भक्त पतीच्या कंठी घालतात, तू तर मदांध झालेली आहेस। तू तात्काळ पिशाच्य होशील। असा शाप ऐकून तिचे मुख थरथरू लागले। ती करुण स्वरात बोलू लागली, हे ऋषीराया, अज्ञानामुळे असे कृत्य मजकडून घडले आहे, मला क्षमा करा। तिने ऋषींच्या चरणी लोटांगण घातले। ऋषीला तिची दया आली। ते म्हणाले, माझे वाक्य 4 योगी खरे ठरेल। त्याचे 1000 वेळा गणन होईपर्यंत तू पिशाच्य रूपी राहशील। अशा स्वरूपाचा उश्शाप देऊन ऋषी निघून गेले। ऋषींच्या शापाप्रमाणे तात्काळ तिला पिशाच्य रूप प्राप्त झाले। निबिड अरण्यात काटेरी वृक्षातून ती फिरू लागली। पाण्याचा तेथे पत्ता नव्हता। क्षुधित होऊन बराच काळ फिरत राहिली। तेव्हा याज्ञवल्क्य ऋषिकन्या सुमेळी तिच्या मैत्रिणीसोबत त्या ठिकाणी येऊन पोचली। मलमासाचा तो काळ होता। कुरुक्षेत्र तीर्थयात्रा करीत ती मैत्रिणीसोबत चालली होती। कर्मधर्म संयोगाने तिची कामिनीशी गाठ पडली। तेव्हा कामिनी तिचे पाया पडली। तिने घडलेला सर्व वृत्तांत कथन केला। याज्ञवल्की स्त्री चतुर होती। ती बोलू लागली, माझे वडील याज्ञवल्की ऋषी यांनी मला एक व्रत करण्यास सांगितले। अधिक मास अशा व्रत निर्धारास योग्य असतो। तिचे बोलणे ऐकून पिशाचिनी दिनवाने बोलू लागली, असे स्नान मला कसे बरे घडून येईल? तू माझी माता आहे, मी तुझी धर्माची मुलगी आहे। मला 1 दिवसाचे पुण्य अर्पण करून त्या व्यथेचे निराकरण कर, म्हणजे माझा उद्धार होईल। 4 युगापर्यंत मला पिशाच्य योनीत वास करावा लागेल, तरी एवढी माझी विनंती मान्य कर। असे मैत्रिणीचे बोलणे ऐकून तिचे मन गहिवरले। मी परत येतो, 1 महिना तू येथेच थांब, काही चिंता करू नको, असे म्हणून ती मैत्रिणीच्या मेळाव्यात शिरली। व्रत पूर्ण केले, ब्राह्मणविधी पूर्ण केला। एवढे पुण्यकर्म करून ती परत आली, तर वरमान करून ती पिशाचिनी तिची वाट बघतच होती। हाती उदक घेऊन 1 दिवसाचे पुण्य तिने पिशाचिनीच्या हातावर दान केले। तेव्हा तिला पूर्वव्रत अप्सरा देह प्राप्त झाला। मैत्रिणीचा जय जयकार करून तिने तिला वंदन केले। असा हा मलमासाचा महिमा आहे। स्नानविधी करून पिशाच्य पावलेल्या वंशजाची आपण अशीच मुक्तता करावी व त्याचे पुण्य पदरी घ्यावे। ती अधिक मास महात्म्य षोडशोध्याय समाप्त। कथासार श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु।